गुड मॉर्निंग. आपण स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघितले. सगळ्यात स्टार्टिंगला आपण बघितलं होतं इंटिग्रेशनची मेथड आणि इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. आणि त्याच्यानंतर आपण काही असे स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स बघितले की जर या टाइपचे जर क्वेश्चन्स आला तर तुम्हाला या स्टेप्सनी सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपण डिस्कस करणार आहे आपली सेकंड मेथड इंटिग्रेशनची, दॅट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स आपण बघितले. ठीक आहे. तिकडे फिक्स आहे, त्यांचा पॅटर्न सेम असतो की या पॅटर्नला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला या स्टेपनी सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. सो क्वेश्चन जर बघितले आपण, क्वेश्चन सर्व सेम असणार आहे, फक्त व्हॅल्यू थोडेफार चेंजेस असणार आहे. ठीक आहे. सो स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन नंतर आपल्याला बघायची आता सेकंड मेथड, दॅट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. सो इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. So integration by parts method, it is used for to solving the integrations of product of suitable functions. म्हणजेच काय की इंटिग्रेशन्स आपण आतापर्यंत इंटिग्रेशनचा u प्लस v मध्ये सेपरेट होते, सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन सेपरेट होते, पण आपल्याकडे इंटिग्रेशन u इनटू v चा फॉर्म्युला नव्हता. जसं डेरिव्हेटिव्ह u इनटू v चा फॉर्म्युला आहे. काय डेरिव्हेटिव्ह u इनटू v, u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ठीक आहे. तर इंटिग्रेशन u इनटू v चा फॉर्म्युला इकडे नव्हता आपल्याकडे आतापर्यंत. ठीक आहे. सो जो काही प्रोडक्ट आहे, दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील u and v, if two function in terms of multiply, then how to find out their integrations is nothing but the integration by parts method. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. म्हणजे u इनटू v चा फॉर्म्युला यांनी त्याला सेपरेट मेथडचं नाव दिले इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. म्हणजे आपण सरळ सरळ फॉर्म्युला शिकणार आहे इंटिग्रेशन u इनटू v चा. ठीक आहे. सो इंटिग्रेशन u इनटू v. ठीक आहे. सो इंटिग्रेटेड कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रोडक्ट ऑफ सुटेबल फंक्शन. दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर दिलेलं असेल then how to separate the integrations. ठीक आहे. सो दॅट कॅन बी सेपरेट by using that formula. ठीक आहे. सो काय फॉर्म्युला एक लक्ष द्या. if u and v are two functions of x, then integration u into v. जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर आतापर्यंत आपल्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नव्हता. ठीक आहे. दॅट इज द अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन्स. दोनच बघितले आपण, ऍडिशन सबट्रॅक्शन्स वगैरे. ठीक आहे. पण आता यांनी जे काही u इनटू v चा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन्स मधला, त्या u इनटू v च्या फॉर्म्युला त्यांनी मेथडचं नाव दिले इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. काय नाव दिले? इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. मग बघू इंटिग्रेशन u इनटू v चा फॉर्म्युला काय. सो इंटिग्रेशन u इनटू v dx इज इक्वल टू uv, u इंटिग्रेशन ऑफ v dx, पहिला तसंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये डेरिव्हेटिव्ह पण आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू इंटिग्रेशन v dx इनटू इंटिग्रेशन v dx. ठीक आहे. जसा डेरिव्हेटिव्ह u इनटू v चा फॉर्म्युला आहे अल्टरनेट u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. याच्यामध्ये चेंजेस आहे इंटिग्रेशन्स मध्ये. काय लक्ष द्या. इंटिग्रेशन u इनटू v dx, u इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू इंटिग्रेशन v dx. म्हणजे इंटिग्रेशन फर्स्ट पार्ट इनटू सेकंड, पहिल्या तसंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इनटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह करून पुन्हा त्याचं इंटिग्रेशन. हा आहे तुमचा इंटिग्रेशन u इनटू v चा फॉर्म्युला. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. इंटिग्रेशन u इनटू v dx काय? u इनटू इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू इंटिग्रेशन v dx. पहिलं तसंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इनटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन. इट इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन u इनटू v. आणि त्यांनी जे काही दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील u आणि v, तर त्याचं इंटिग्रेशन काढायचा जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला त्यांनी नाव मेथडचं नाव दिले, दॅट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. मग आपण प्रूफ बघू की हा फॉर्म्युला आलाय कसा. ठीक आहे. हा फॉर्म्युला आलाय कसा. ठीक आहे. सो सपोज लेट कन्सिडर, ठीक आहे, इंटिग्रेशन v dx, v चं इंटिग्रेशन आपण सपोज कन्सिडर करू w. ठीक आहे. सो याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह आर द रिव्हर्स प्रोसेस. ठीक आहे. तर हे काय येणार dw अपॉन dx इज इक्वल टू काय येणार v.
डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल, इकडे v उरणार आणि w चे डेरिव्हेटिव्ह dw upon dx, v चे इंटिग्रेशन w आणि w चा डेरिव्हेटिव्ह v. ठीक आहे. सो therefore consider, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u into w. ठीक आहे, दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. तुम्हाला u into w चा डेरिव्हेटिव्ह काढता येईल, दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर फर्स्ट सेकंड. सो हाऊ टू फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पहिलं तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dw upon dx. ठीक आहे, dw upon dx plus w into derivative of u into derivative of u. ठीक है, u into v is equal to u into dw upon dx plus w into derivative of u. ठीक है. आता या जो काही डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला u into v चा, तो फॉर्म्युला आपण u चा आणि w चा डेरिव्हेटिव्ह घेतला. u तसा w चा डेरिव्हेटिव्ह प्लस w u चा डेरिव्हेटिव्ह. ठीक. आता मी याला इंटिग्रेशन अप्लाय करतो दोन्ही साइडला. applying integration on both side. ठीक आहे, दोन्ही साइडला काय करतात आम्ही इंटिग्रेशन अप्लाय करतो. ठीक आहे. सो इंटिग्रेशन आणि हा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, इथे काय आहे, इंटिग्रेशन u into w, इंटिग्रेशन u into w इज इक्वल टू, इकडे ऍडिशन आहे, ऍडिशन मध्ये याला इंटिग्रेशन सेपरेट, याला इंटिग्रेशन सेपरेट, इंटिग्रेशन u w upon dx plus integration w into du upon dx. ठीक है. आता मला सांगा w. ठीक है, ठीक है, इंटिग्रेशन u into w is equal to, ठीक है. आता याच्यामध्ये काय लिहिलं लक्षात द्या, हे इंटिग्रेशन्स आणि हे इंटिग्रेशन इथे येणार नाही का, कारण इंटिग्रेशन आणि हा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल, इथे फक्त u into w बरोबर इज इक्वल टू इंटिग्रेशन u into dw upon dx प्लस इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाला, इथे फक्त u into w च उरेल, इकडे इंटिग्रेशन सेपरेट, याला इंटिग्रेशन. ठीक आहे. आता मला सांगा w ला काय करू शकतो आपण, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ w. w कशाचं इंटिग्रेशन vdx इज इक्वल टू w, w ला काय करू शकतो vdx आणि dw अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ w काय v, पुट करायचं u. w ला काय करू शकतो इंटिग्रेशन मध्ये, इंटिग्रेशन v dx इज इक्वल टू इंटिग्रेशन u did w चा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट x काय आहे, dw upon dx काय आहे v. ठीक आहे, v डेरिव्हेटिव्ह आपलं इंटिग्रेशन सो dx आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस w ला काय करू शकतो इंटिग्रेशन, हे पहिलं, या w ला काय करू शकतो इंटिग्रेशन v dx. ठीक आहे, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u, ते इंटिग्रेशन v dx मध्ये याला जे इंटिग्रेशन हे आधी लिहितो मी, लक्षात द्या, d डेरिव्हेटिव्ह ऑफ u हे आधी लिहिलं. w ला काय करू केलं, w ची व्हॅल्यू इंटिग्रेशन v dx इनटू dx, हे dx काही इंटिग्रेशन v dx होते, इथे जर लिहिलं तर याला सुद्धा होऊ शकते मल्टिप्लाय, म्हणून u आधी लिहिलं. ठीक आहे. आता हे u into v dx. ठीक आहे. आता ही टर्म्स कशी आहे, प्लस, ही इकडे येऊन काय होईल मायनस, इकडे काय होणार इंटिग्रेशन u into v dx इज इक्वल टू, ठीक आहे, इकडची टर्म्स u into इंटिग्रेशन v dx ही प्लस आहे, तर इकडे येऊन याच्यात काय होईल मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन v dx into dx. So that is nothing but the integration unit. आणि तो फॉर्म्युला. ठीक. सो या पद्धतीने तुम्ही तो प्रूफ सुद्धा करू शकता की इंटिग्रेशन u into v dx इक्वल टू काय ना u into इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u into इंटिग्रेशन v dx into dx. ठीक. सो त्याचा जर प्रूफ विचारलं तर तुम्ही या पद्धतीने त्याला एक 4-5 स्टेप्स मध्ये प्रूव्ह करू शकता. काय केलं मी,
इंटिग्रेशन व्हीचं इंटिग्रेशन काय कन्सिडर केलं डब्ल्यू, तर डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय झाला व्ही. मग काय केलं मी कन्सिडर केलं u इंटू डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस डब्ल्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. मग मी दोन्ही साईडला इंटिग्रेशन अप्लाय केलं. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, इकडे इंटिग्रेशन इकडे इंटिग्रेशन. मग मी w च्या जागेवर पुट केलं इंटिग्रेशन u dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ w पुट केलं v. ठीक आहे. आणि मग u इंटू v dx ही प्लस टर्म आहे, मी इकडे घेऊन आलो, ही झाली मायनस. इकडे उलट फक्त इंटिग्रेशन u इंटू v dx इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन v dx. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही प्रूव्ह करू शकता. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इंटिग्रेशन u इंटू v. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, जसं आपण डेरिव्हेटिव्ह u इंटू v चा फॉर्म्युला काढतोय तर तुम्ही u आणि v ची जागा बदलली तरी काही फरक नाही पडणार, बिकॉज डेरिव्हेटिव्ह जो काही त्याचा अल्टरनेट आहे. पहिला कसं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कसं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, कुठेतरी एक कसा राहतो नंतर दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस आधी याचा डेरिव्हेटिव्ह काढत असेल तर आधी तो तसा राहील नंतर दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. पण इंटिग्रेशन u इंटू v मध्ये ठीक आहे u and v the function first function and second function can be select by using letters of the word. ठीक आहे. u आणि v चं तुम्हाला सिलेक्शन्स करावं लागेल. u कशाला घ्यायचं, कारण दोन फंक्शन असतील तर मग पहिलं कोणतं घ्यायचं. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या इंटिग्रेशन e raised to x into x squared. ठीक आहे dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह जर असेल तर काय अडचण नाही, पण इंटिग्रेशन मध्ये महत्त्वाचं आहे की याला u घ्यायचं का याला v घ्यायचं. पहिले हा दिला म्हणजे याला u घ्यायचा असं नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये चालते पहिला u घ्या का दुसरा u घ्या का पहिला v घ्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही जागा चेंज केली दोन मल्टिप्लाय फंक्शनची तर काही फरक नाही पडत, पण इंटिग्रेशन्स मध्ये u आणि v तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. ठीक आहे. म्हणून त्याला मेथडचं नाव दिले सेपरेट. ठीक आहे. दॅट इज द इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग आता u कोणतं घ्यायचं, दोन फंक्शन असतील तर u कोणतं घ्यायचं, पहिले कोणतं घ्यायचं आणि दुसरं कोणतं घ्यायचं. ठीक आहे. याच्यासाठी इकडे लक्ष द्या. ठीक आहे. इकडे लिहितोय मी the u and v can be selected by using letter of the word L I A T E. ठीक आहे. by using the letters of the word LIT. आता हे LIT चा लॉन्ग फॉर्म काय आहे. ठीक आहे. सो L stands for logarithmic function. Logarithmic function. You know that what is the logarithmic function? Log x. ठीक है. This is called a logarithmic function. I stand for inverse trigonometric function. ठीक है. L stands for logarithmic function. I stands for inverse trigonometric functions. A stands for algebraic function. काय A stands for algebraic function. T stands for trigonometric function. T stands for trigonometric function. And E stands for exponential function. ठीक है. E stands for exponential function. ठीक आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी ह्या रोल खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इंटिग्रेशन युनिटचा फॉर्म्युला आपण बघितला, तर त्याच्यामध्ये u कोणतं घ्यायचं आणि v कोणतं घ्यायचं पहिले दिलंय म्हणजे याला u घ्यायचं दुसरं v घ्यायचं नाही चालणार. याच्यासाठी एक वेगळा रूल आहे. u आणि v कशाला घ्यायचं, तर विथ द u and v can be select by using letter of the word किंवा द सिलेक्शन ऑफ फंक्शन, फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन कोणतं घ्यायचं. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला लेटर्स ऑफ द वर्ड LIAT
हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे LIAT. L stands for logarithmic function, I stands for inverse trigonometric function, A stands for algebraic function, T stands for trigonometric function, and E stands for exponential function. So first of all you can check the types of function. For example आता हे function आहे, याच्यामध्ये चेक करायचं x square, that is algebraic function, x square by x 3x 4x, exponential function. मग हे ना तुमची u, ठीक आहे, आणि हे u आहे तर मग हे e raised to x एक्सपोनेन्शियल फंक्शन हे ना, मग हे x स्क्वेअर ला u च्या जागेवर घ्यावं लागेल आणि या e raised to x वर v घ्यावं लागेल. ठीक आहे, पहिले e raised to x मग याला u घ्यायचं किंवा v घ्यायचं. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह सारखं चालत नाही. तुम्हाला जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, पण त्याच्या आधी u आणि v चं सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शनचं ते सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला रूल लक्षात ठेवायचा आहे LIAT किंवा लेटर्स ऑफ द वर्ड LIAT. लॉगॅरिथमिक फंक्शन येत असेल म्हणजे या वर्ड नुसार लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर ते आधी, नंतर इनव्हर्स फंक्शन घ्यायचं, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन, की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. जे फंक्शन आधी येत असेल या रूल नुसार लॉगॅरिथमिक फंक्शन आधी येते म्हणून त्याला u असेल. ठीक आहे, जे काही या लेटर्स ऑफ द वर्ड नुसार जे फंक्शन आधी, ठीक आहे, त्याला तुम्हाला काय घ्यायचं u घ्यायचं आणि रिमेनिंग चा v. ठीक आहे, सो या रूल्स नुसार तुम्ही मग डायरेक्टली दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असतील तर त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू रिटर्न. ठीक आहे, सो एक्झॅक्टली क्वेश्चन सुद्धा आपण बघू की दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असतील तर हाऊ टू फाइंड आउट द इंटिग्रेशन बाय यूजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे, सो फॉर एग्जांपल फर्स्ट इंटिग्रेशन e raised to x into x dx. ठीक आहे, सो e raised to x into x dx दिलं तर तुम्हाला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सो दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये. ठीक आहे, सो काय आहे लक्षात घ्या. सो देअरफॉर इंटिग्रेशन e raised to x into x dx. आता आपल्याकडे इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, किंवा तर तुम्ही i सुद्धा कन्सिडर करू शकता. i is equal to given integration e raised to x into x dx. ठीक आहे, सो दोन फंक्शन आहे e raised to x into x dx. दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असेल तर आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे किंवा आपल्याकडे मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे, पण इकडे इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला काय. इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला u into इंटिग्रेशन v dx माइनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u into इंटिग्रेशन v dx. ठीक आहे, सो या फॉर्म्युला आपण डायरेक्टली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. पण u आणि v कुठलाही सिलेक्ट करू शकतो का. मी याला u आणि याला v म्हणू शकतो का. नाही. u and v can be selected by using the letters of the word LIATE. Logarithmic, inverse trigonometric function, algebraic, trigonometric and exponential. याच्यामध्ये जो आधी फंक्शन येईल या LIAT या वर्ड नुसार त्याला u बनणार तुम्ही. ठीक आहे, आणि रिमेनिंग चा v, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सरळ सरळ फॉर्म्युला यूज करणार इंटिग्रेशन u into v चा. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला फंक्शनचं सिलेक्शन करायचं आहे. e raised to x एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि x that is the algebraic function. मग मला सांगा LIAT मध्ये a आधी येते का e आधी येते. LIATE काय आधी येते. a आधी येते नंतर e येते. ठीक आहे, LIATE. पहिले फंक्शनचा टाइप तुम्ही लिहा त्याच्या खाली, त्यानंतर चेक करा LIAT नुसार a आधी येते का e आधी येते. a आधी येते, म्हणून जे काही अल्जेब्रिक फंक्शन आहे त्याला तुम्ही काय म्हणणार u, आणि उरलेलं जे काही फंक्शन आहे दॅट इज द u आणि v चा फॉर्म्युला सिंपल आहे. पण u आणि v चं सिलेक्शन सगळ्यात पहिले तुम्हाला आधी करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल की u कोणता आणि v कोणता. कुठल्या कोणत्याही फंक्शनला u आणि v घेतलं तर चालणार आहे का. नाही. तुम्हाला LIAT या सिक्वेन्स नुसारच u आणि v चं सिलेक्शन करायचंय, तरच तुम्ही दोन फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आता u म्हणजे x आणि e raised to x म्हणजे v. ठीक आहे, सो काय इंटिग्रेशन u into v चा फॉर्म्युला. ठीक आहे, समजण्यासाठी लिहितोय इंटिग्रेशन
u into v dx. ठीक आहे, पुन्हा लक्ष द्या, u into integration v dx minus integration derivative of u into integration v dx. हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो काय आहे, I is equal to integration u, u च्या जागेवर u म्हणजे किती, x, इंटिग्रेशन v e raised to x dx minus इंटिग्रेशन इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u च्या जागेवर v ची व्हॅल्यू द्यायची किती आहे, u म्हणजे x, इंटिग्रेशन v च्या जागेवर v ची व्हॅल्यू e raised to x dx into dx. ठीक आहे, ब्रॅकेट घ्या, ब्रॅकेटचं मग इंटिग्रेशन. ठीक आहे, काय केलं मी, सरळ सरळ फॉर्म्युला यूज केला, u आणि v चं सिलेक्शन केल्यानंतर u च्या जागेवर u फंक्शन, u चं फंक्शन v च्या जागेवर जे काही v फंक्शन असेल ते पुट करायचं. ठीक आहे, आता समोर इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं, x इंटिग्रेशन e raised to x, इथे इंटिग्रेशन करायचं फक्त e raised to x, x तसाच सोड दे, इंटिग्रेशन ऑफ e raised to x माहिती आहे आपल्याला, e raised to x मायनस सोड दे डेरिव्हेटिव्ह ऑफ x, इंटिग्रेशन ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येते, 1, x चा k x चा डेरिव्हेटिव्ह k, तर 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 इनटू e raised to x चे इंटिग्रेशन, इथेच काढले ते पुन्हा इथे इंटिग्रेशन आहे ब्रॅकेट मल्टिप्लाय मध्ये, e raised to x इंटिग्रेशन e raised to x इनटू dx. म्हणजे ब्रॅकेटला पहिले सॉल्व करायचं आणि ब्रॅकेटचं मग पुन्हा इंटिग्रेशन. ठीक आहे, सो काय आहे लक्ष द्या, x इनटू e raised to x, ठीक है, माइनस इंटीग्रेशन 1 into e raised to x dx. ठीक है, सो x into e raised to x माइनस व्हाट द इंटीग्रेशन ऑफ e raised to x. आता हे इंटीग्रेशन इथे काढले तर याचे इंटीग्रेशन कॉन्स्टंट आणि याचे इंटीग्रेशन कॉन्स्टंट, दोन्हीचं फायनली लिहायचे एकत्रित प्लस व्हाट द इंटीग्रेशन ऑफ e raised to x प्लस. ठीक है, सो दैट इज योर फाइनल आंसर. ठीक आहे, सो या पद्धतीने दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असतील तर तुम्ही इंटिग्रेशन्स फाइंड आउट करू शकता इझिली बाय युजिंग इंटिग्रेशन u into v. फॉर्म्युला खूप सोपा आहे u into v चा, पण u आणि v कन्सिडर करणं आवश्यक आहे. u कोणतं फंक्शन घ्यायचं, दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्यातलं u फंक्शन आणि v फंक्शन सिलेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. u आणि v तुम्ही कुठल्याही फंक्शनला कन्सिडर करू शकत नाही, त्याला कन्सिडर करण्यासाठी त्याचं रूल आहे LIAT रूल, लेटर्स ऑफ द वर्ड LIAT नुसार जे फंक्शन आधी येईल ते फंक्शन u आणि रिमेनिंग फंक्शनचा v, या पद्धतीने तुम्ही त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर एक सेकंड क्वेश्चन बघू आपण, इंटिग्रेशन. ठीक आहे, sin x into 3x dx. ठीक है, हा क्वेश्चन sin x into 3x dx. ठीक है, सो सगळ्यात पहिले I is equal to integration sin x into 3x dx. ठीक है, सो टू फंक्शन sin x, which फंक्शन, सगळ्यात पहिले फंक्शन आयडेंटिफाय करा, sin कुठलं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक, 3x कुठलं आहे, अल्जेब्रिक. सो LIATE कुठलं आधी येते, अल्जेब्रिक, a आधी येते, LIATE. सो a आधी येते का t आधी येते, a आधी येते, LIATE, a आणि हे t कुठलं आधी येते, a, म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनला u and रिमेनिंग फंक्शनचा या पद्धतीने u आणि v चं सगळ्यात पहिले सिलेक्शन करायचं. देन अप्लाय द फॉर्म्युला इंटिग्रेशन u into v. u च्या जागेवर u फंक्शन लिहायचं फॉर्म्युल्यामध्ये, v च्या जागेवर v फंक्शन लिहायचं. u 3x इंटिग्रेशन v sin x dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 3x इंटिग्रेशन v म्हणजे sin x dx into dx, या पद्धतीने. ठीक आहे, काय आहे मग 3x इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ sin x, काय ना sin x चे इंटिग्रेशन. ठीक आहे, sin x चे इंटिग्रेशन काय ना माइनस cos x. ठीक है, माइनस इंटीग्रेशन इन ब्रैकेट
So what is the derivative of 3x? 3 into integration of cos sin x minus cos x into dx. ठीक है, तो माइनस बाय माइनस 3x into cos x. आता एक लक्षात घ्या, 3 into minus cos x हे मायनस बाहेर, मायनस मायनस प्लस, आणि 3 कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन cos x dx. ठीक आहे, सो काय ना मायनस 3x into cos x plus 3 and what is the integration of cos x? sin x plus c. काय ना sin x plus. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता, या दोन टर्म्स मधून 3 कॉमन काढले, 3 कॉमन काढला प्लस ची टर्म्स आधी लिहितो, 3 बाहेर गेलं sin x मायनस ही नंतर लिहितोय, 3 बाहेर गेलं x cos x प्लस, असं सुद्धा तुम्ही फायनलाइजर लिहू शकता. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असतील तर इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता बाय युजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन u into v, that is nothing but the integration by parts method. ठीक है, but most important how to select the u and v. ठीक है, how to select the function, first function or second function. So they can be selected by using the letters of the word LIAT या LIT रूल नुसार समजा. ठीक आहे, जे फंक्शन आधी ते u आणि त्याच्यानंतर दुसरं फंक्शन v, सरळ सरळ फॉर्म्युला अप्लाय करायचा, then find out the integrations, that will be your final answer. ठीक है, so pause the video बेटा.